हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. जिभेला आज थोडंसं चटकदार खाण्याची इच्छा झाली होती. मग काय केले गरमागरम कोबीचे भजे. तुमच्या इकडे पाऊस आहे का? आमच्या इकडे तर खूपच पाऊस चालू आहे. आणि पावसाळा म्हटलं की भजे खाण्याची इच्छा कोणाला पण होतेच. चला तर मग आज कोबीचे भजे बनवूया. इथे एक मीडियम आकाराचा कोबी घेतलाय. आता कोबी छान असा बारीक कट करून घेऊ. आपल्याला उभा कांदा कापतो त्या आकारात कोबी कापायचा आहे. चला तर तुम्हाला दाखवते कसा कापायचा ते. सगळ्यात आधी कोबीचे 2 भाग करून घ्यायचे. त्यातून एक छोटासा उभा भाग काढायचा. आता कोबीला कांद्यासारखं उभ्या आकारात कापायचं. हे बघा अशा पद्धतीने. कधी कधी तर कळत पण नाही कांद्याची भजी आहेत की कोबीचे भजे आहेत ते. तुम्ही हा कोबी किसणीने पण किसू शकता, पण किसणीने किसल्यावर खूप बारीक किसला जातो. मग कोबी पाणी सोडतो. मग त्यामुळे आपले भजे कुरकुरीत होत नाहीत. म्हणून असं चाकूनीच थोडासा जाडसर कापून घ्यायचा आहे. आपला सर्व कोबी कापून झालेला आहे. आता मस्त हिरवीगार कोथिंबीर कापून घेऊ. मला तर भज्यामध्ये खूप सारी कोथिंबीर आवडते, म्हणून मी थोडीशी जास्त कोथिंबीर घेणार आहे. चला आपली कोथिंबीर पण कापून झाली. इथे मी काय केलं होतं, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. आता थोडीशी हळद पावडर घेऊ, चवीप्रमाणे मीठ आणि आता बेसन पीठ टाकून घेऊ. आता थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घेऊ. एकदम खूप सारं पाणी घालायचं नाही. आपल्याला पीठ थोडंसं घट्टसरच पाहिजे, कारण भजे कुरकुरीत खायचे आहेत ना. आपलं भज्यांचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. चला आता कढईत तेल तापायला ठेवू. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये एक एक करून सर्व भजे सोडून घेऊ. मला तर भजे करताना कधीच कंटाळा येत नाही, आणि त्यातले त्यात कोबीचे भजे म्हटलं की मग मज्जाच. बघा किती छान दिसतायत. पीठ आपण थोडंसं घट्टसरच केलं होतं. त्याने काय होतं की भजे तेल जास्त ओढत नाहीत. तेलकट भजे असले की खाणारे पण कंटाळा करतात. हे बघा आपले भजे बनवून तयारच झालेले आहेत. आता मस्त तेल निथळून काढून घेऊ. झालेत की नाही कुरकुरीत? या मग खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भज्यांसोबत टोमॅटो केचप खायला विसरू नका.